नमस्कार, मानिनीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दाण्याची आणि तिळाची चिक्की करणार आहोत। ही चिक्की खूप छान होते आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे। तर चला आता याचे पण साहित्य बघू। 1 वाटी गूळ घेतलेले आहे आपण, अर्धा वाटी तीळ घेतलेली आहे, अर्ध्या वाटी शेंगदाणे घेतलेले, भाजून घेतलेले शेंगदाणे। आता आपण तीळ भाजून घेऊ। 1-5 मिनिटच आपल्याला सिम गॅसवर परतवून घ्यायचे। रंग बदलू नाही द्यायचा याचा, आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे हे। आता बघा असे हलकेसे भाजून झालेले आपले। आता आपण याला काढून घेऊ। आपण प्लास्टिक पेपरला तूप लावून घेतोय थोडंसं, सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेऊ। गुळाचा पाक करून घेतोय आपण, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकतोय आपण। आता 1 वाटी जो गूळ घेतलेला आहे तो टाकू। 10 मिनिटं साधारण लागतील आपल्याला। गॅस सिमच ठेवायचा आहे। आता आपण बघू पाक झाला की नाही। बघा अजून नाही झालेलं, तार तुटतो याचा, म्हणजे अजून आपला पाक तयार नाही आहे। थोडा वेळ अजून होऊ देऊ। आता आपण बघू परत पाक झाले का। मिश्रण कंटिन्यू हलवत राहायचं, नाही तर खालून जळायची भीती असते। बघा आता आपला पाक झालेला आहे, सहज तुटतंय ते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। भाजलेले तीळ टाकलेले आपण, अर्धा वाटी आपण भाजलेले शेंगदाणे पण यामध्ये मिक्स करतोय। हे मिश्रण खूप पटकन मिक्स करून घ्यायचं, कारण थंड झाला की गूळ कडक होऊन जाईल, म्हणून अगदी गरम गरमच हे मिश्रण आपल्याला स्पीडमध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपण प्लॅस्टिकवर काढून घेतोय। आता हे थोडंसं हाताने आपण एकसारखं करून घेऊ। हे थोडंसं चौकोनी आकार देऊन याला आपण मग लाटणीने थोडंसं लाटून घेऊ। आता वरून प्लॅस्टिक ठेवू आपण, त्याला पण तूप लावून घेतलेलं आहे। आता हे लाटण्याने आपण छान एकसारखं करून घेऊ। तुम्हाला किती पातळ ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे। आता हे छान आपण थापून घेतलेलं आहे। आता चाकून याचे काप करू, गरम गरमच काप करून घ्यायचे। आता आपल्या वड्या करून तयार आहे। आता गरम असल्यामुळे थोडा वेळ याची वाट पाहू आपण, थंड झालं आहे। तर आपलं हे मिश्रण सगळं काढून घेतोय आपण। बघा किती छान वड्या तयार झालेले आहे। खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही। बघा किती छान झालेली चिक्की। चिक्की आपली तयार आहे। एक तोडून बघू आपण। बघा छान झाली आहे। लवकरच संक्रांत येत आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।